आठराखीण मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे प्राजक्ताने सूर्यवंशी कुटुंबातील ट्युटरची नोकरी ही सोडलेली आहे आणि ती विचार करत असते की जर त्या माणसाने मनात आणलं असतं तर तो माझ्या डोक्यामध्ये ती कुंडी घातली असती, पण त्याने तसं केलेलं नाही. आणि आता मी कुठे जाऊ? आणि मी मामींना शब्द दिलेला आहे की मी भाग्यश्रीच्या कोणत्याही कार्यात विघ्न आणणार नाही. तेवढ्यामध्ये मामींच्या मोबाईलवरून मेसेज येतो की तू भाग्यश्रीला रेडी करायला ये आणि त्यानंतर निघून जा. त्यानंतर हा मेसेज तृप्तीने केलेला असतो. नंतर प्राजक्ता विचार करते की मला आता घरी जायला हवं आणि ती घरी जायला निघते. त्यानंतर इकडं तृप्ती ही मामींच्या मोबाईलमधून तो मेसेज डिलीट करते आणि नंतर इकडं सगळेजण मुलाकडचे येण्याची वाट पाहत बसलेले असतात. तेवढ्यामध्ये तिथे प्राजक्ता येते आणि मामा म्हणतात की लवकर ये, तुझी बहीण तुझी वाट पाहत आहे. तेवढ्यामध्ये तिथं मामी पाहतात आणि आश्चर्यचकित होतात की ही घरी का आली. त्यानंतर तेवढ्यात तिथे मुलाकडचेही येतात आणि म्हणतात की आम्ही घरी येऊ का. त्यानंतर मामी प्राजक्ताचा हात धरतात आणि तिला घरामध्ये घेऊन येतात आणि म्हणतात की तू घरी का आली आहेस. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की तुम्ही तर मला मेसेज केला होता ना की भाग्यश्रीला रेडी करायचं आहे म्हणून मी आली आहे. त्यावेळेस आई आजी म्हणतात की आम्हाला कोणती दुर्बुद्धी सुचली की तुझ्यासारख्या अवदसेला आम्ही मेसेज करून घरी बोलू. त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की मला मेसेज आला होता म्हणून मी आली आहे. त्यानंतर इकडं आई आजी म्हणतात की आता तू तृप्तीच्या रूममध्ये जाऊन बस. त्यानंतर इकडं मुलांचं तृप्ती स्वागत करते आणि त्यानंतर कौस्तुभ म्हणतो की एक मिनिट थांबा आणि पैशांचा हार घेऊन येतो आणि तो मुलाच्या गळ्यामध्ये घालतो. त्या वेळेस मुलाची आई म्हणते की आम्हाला तुमचं हे स्वागत खूप आवडलं आणि आम्ही खूप खुश आहोत. त्यानंतर मुलाकडचे घरी येतात आणि इकडं प्राजक्ता हे विचार करत असते की मी आता सूर्यवंशी कुटुंबातील नोकरी सोडलेली आहे आणि ती मेसेज बघते तर त्यावेळेस तिच्या मोबाईलमध्ये मेसेजही नसतो. त्यावेळेस ती विचार करत असते की आज किती वाईट दिवस आहे माझा, कारण की आज मी सूर्यवंशी कुटुंबातील नोकरीही सोडली आणि आज इथं भाग्यश्रीच्या कार्यक्रमातही मी सहभाग होऊ शकत नाही. त्यानंतर तेवढ्या तिथं आई आजी आणि मामी येतात. त्यावेळेस प्राजक्ता मामीच्या गळ्याला पडून रडायला लागते आणि म्हणते की त्या माणसाने आज माझ्या डोक्यामध्ये कुंडी घातली असती. आणि तेवढ्यामध्ये मामी हात ठेवणार. तेवढ्यामध्ये ती म्हणते की मी आत्ता ट्युटरचा जॉबही सोडलेला आहे. त्यानंतर इकडे मामी म्हणतात की तू आता भाग्यश्रीच्या रूममध्ये जा आणि भाग्यश्रीला रेडी कर, पण मुलांच्या समोर यायचं नाही आणि हे असं रडत बसायला घरामध्ये आता शुभ कार्य आहे आणि तू असं काही रडत बसू नको म्हणून प्राजक्ताला तिथून घेऊन जातात. त्यानंतर इकडं आलोक हा रूममध्ये येतो तेव्हा त्याला तिथे प्राजक्ताचं चित्र दिसतं जे की त्याने अपूर्ण ठेवलेलं असतं आणि त्याला तो पियानो घेतलेला प्राजक्ताचा चेहरा आठवतो आणि म्हणतो की ही चोर आहे. आणि त्यानंतर तो ब्लॅक कलर घेतो आणि तो सर्व कलर तिच्या चेहऱ्यावरती लावणार असतो. तेवढ्यामध्ये तिथे सुलोचना येते आणि तिच्या लक्षात येतं की हा तर फोटो प्राजक्ताचा आहे आणि आलोकला म्हणते की तुला ही मुलगी आवडते ना आणि तू हिचं चित्र कसं का काढलं आहे आणि किती सुंदर आहे. त्यावेळेस इकडं आलोक न बोलता त्या चित्रावरती पूर्ण शाई टाकत असतो. तेवढ्यामध्ये तिथं सुलोचना या त्यांचा हात धरतात. तेवढ्यामध्ये आलोक हात झटकतात आणि म्हणतात की तू इथे का आली आहेस, गेट आउट, आणि तिला बाहेर जायला सांगतात. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की तू रागू नको, मी बाहेर जाते आणि यावर चित्रावरती तू कलर टाकू नको. त्यानंतर सुलोचना या बाहेर येतात आणि खूप रडतात. त्यांना वाटतं की आपला मुलगा आज आपलंच काही ऐकत नाही आणि त्या खूप रडतात. त्यानंतर इकडं प्राजक्ता भाग्यश्रीच्या रूममध्ये येते आणि भाग्यश्री म्हणते की तू किती उशीर केलास, मला आणखीन रेडी पण व्हायचं आहे आणि हे ब्लाऊजही येत नाही आहे. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते मला 10 मिनिट दे, मी तुला रेडी करून देते. त्यानंतर इकडं प्राजक्ता ही भाग्यश्रीला रेडी करते आणि तिचं ब्लाऊजही व्यवस्थित करून देते. त्यानंतर ती खूप सुंदर दिसत असते. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की तुला कोणाची नजर ना लागो आणि तिला सांगते जर टेन्शन आलं तर तू मोठा श्वास घे आणि ते म्हणतेस ना तू की टेन्शनच्या नानाची टांग, ते म्हणायचं
आणि एक मोठा श्वास घ्यायचं असं सांगते. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की हो म्हणते. त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की हो खूप सुंदर दिसत आहे, पण आता आपल्याला बाहेर जावं लागेल. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते प्राजक्ता तूही लवकर तयार हो आणि बाहेर ये. त्यावेळेस तृप्ती म्हणते की मी आणि भाग्यश्री पुढे जातोत आणि नंतर तू ये. त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते भाग्यश्री मला माफ कर, पण मी आज तुझ्या कार्यक्रमामध्ये नाही येऊ शकत. आणि भाग्यश्री आणि तृप्ती तिथून निघून जातात. त्यानंतर इकडं भाग्यश्री जेव्हा येते तेव्हा ती खूप सुंदर दिसत असते. तेव्हा आई आजी तिची नजर काढतात आणि म्हणतात की खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर इकडं आईही म्हणते की खूप छान दिसत आहेस. आणि त्यानंतर इकडं मुलाच्या बाजूला तिला बसवलं जातं. त्यावेळेस मुलाची आई म्हणते की हो खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर रोहित हा आपल्या मोबाईलमध्येच मुलींचा फोटो पाहत बसलेला असतो आणि त्याला लक्षातही येत नाही की भाग्यश्री आपल्या बाजूला येऊन बसलेली आहे. तेव्हा मुलाची आई म्हणते की आवाज येते. तेव्हा तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की ब्युटिफुल. त्यानंतर इकडं पंडित यांना सांगतात की जावई खूप छान आहे.